विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी शीतल कुमार गोरे. यूट्यूबवरील शीतल कुमार गोरे या चॅनलवर आपली भेट होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आज जेवणाचा जो बेत आहे तो काय एवढा चांगला झाला नाही, कारण की जेवण व्यवस्थित बनवलंच गेलं नाही. स्वयंपाक चांगला झाला नाही. त्यात मीठ कमी होतं, मसाले सुद्धा कमी होते, त्यामुळे त्याची चवच आली नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बाबतीतही असं झालं असेल कधी. जर त्या स्वयंपाकामध्ये वेगवेगळे घटक जे आहेत ते प्रमाणशीर प्रमाणात जर घेतले गेले नाही, तर ते जेवण चवदार होत नाही, रुचकर असं होत नाही. त्याचप्रमाणे चित्रकलेमधील रेखाटन व रंगकामामध्ये रेषा, रंग याचं जर प्रमाण आपण सांभाळलं नाही, तर ते चित्र आकर्षक होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओचं जे रेखाटनाचं प्रात्यक्षिक पाहत आहोत, ते स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंगसाठी खूप असं उपयुक्त असं ठरणार आहे. त्यासाठी माझा हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्मरणचित्र हा विषय कठीण जातो, कारण की त्यामध्ये पेपरचा कालावधी कमी असतो आणि त्यामध्ये काम जे आहे ते भरपूर करायचं असतं. रेखाटनाची एकदम सोपी, साधी, सिंपल अशी पद्धत, ह्युमन फिगर्स, मानवी आकृत्या पूर्ण स्वरूपामध्ये, त्यांचे चेहरे, समोरून चेहरा, बाजूनी चेहरा, झाडांचा आकार, घराचा आकार, पायाचा आकार, हातांचे आकार, या सर्व गोष्टी मी सोप्या पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिकामध्ये तुम्हाला सांगणार आहे, मार्गदर्शन करणार आहे, प्रात्यक्षिक दाखवणार आहे. चला तर मग कृती करूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला पाहायचंय मानवी शरीर रचना व प्रमाणबद्धता. विद्यार्थी मित्रांनो, मानवी आकृती काढण्यापूर्वी मानवी शरीराची सर्वसाधारणपणे जी प्रमाणबद्धता असते ती जाणून घेणं गरजेचं आहे. डोक्यापासून त्याचा हनवटीचा भाग म्हणजे दाढीचा भाग, हे माणसाचे मस्तक, चेहरा म्हणजेच एक चेहरा एक मस्तक असं अंतर मानतात. या मापाने पूर्ण वाढ झालेल्या माणसांची एकूण उंची मस्तकाच्या 7.5 पट असते. याचा अर्थ माणूस हा त्याच्या चेहऱ्याच्या 7.5 पट उंचीचा असतो. आता ही जे मापं आहेत, ही मापे ढोबळ आहेत, ती काटेकोर नाहीत. एखादा व्यक्ती जर उंच असेल तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या 8 पट त्याचं प्रमाण असू शकतं. तसेच बुटका माणूस असेल तर ते 6 किंवा 6.5 पट एवढ्या उंचीचंही असू शकतं. त्याचबरोबर जी लहान मुलं असतात, त्यांच्या चेहऱ्याच्या प्रमाणात त्यांचं एकूण शरीराची जी उंची असते ती 4 किंवा 5 पट असते. आता हे आपण प्रत्यक्षात पाहूया की उभ्या असलेल्या मनुष्याचं त्याच्या चेहऱ्याच्या डोक्याच्या 7.5 प्रमाणात त्याचं शरीर असतं. ते आपण आता प्रत्यक्ष पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, येथे पट्टीची मोजण्याची काही आवश्यकता नाही. एक आपण असा आयत घेणार आहोत. पहा, हा त्याचा चेहरा आहे. मग साधारणतः असे आपल्याला 7.5 भाग करायचे. 1 2 3
4, 5, 6, 7 आणि याच्या अर्धा म्हणजे 7.5. हे झालं 7.5. जर आपण या मानवी आकृतीचे मधून समान 2 भाग केले तर ते दोन्ही भाग एकमेकांना जुळतात. पहा इथे आपण आता पाहू, इथे लंबगोलामध्ये चेहरा पहा ही झाली 1 पट, 3, 4, 5, 6, 7 आणि इथे 7.5, 7.5. इथून त्याचं शरीर सुरू होते पहिल्या घरापासून. हा छातीचा भाग, हे शोल्डर म्हणजेच खांदे, हा कमरेचा भाग, हे दंड, ही बेसिक जी रचना आहे ती जर आपण लक्षात घेतली आणि या पद्धतीने जर रेखाटन आपण करू लागलो तर आपलं चित्र जे आहे ते प्रमाणबद्धच येईल. हा हाताचा तळहाताचा भाग, मांडी, इथे थोडा गॅप असतो पायामध्ये, हा गुडघ्याचा भाग इथे आलाय. आपण जे पाय काढतो विद्यार्थी मित्रांनो, ते एखाद्या जाड पाईप सारखे आपले पाय येतात. मांड्या आपल्या जाड असतात आणि तळपायाजवळ जे पाय जातात गोट्याजवळ ते असे निमुळते होत जातात. पाय ते आता पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्हाला हे पाय पुढचे तळवे दिसतील या पद्धतीने. हे झालं प्रमाणबद्ध मानवाची रचना. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं, तुमच्या बाबतीत नेहमी घडत असेल, पहा आपण चेहरा असा त्या मानवाचा असा मोठा काढतो आणि त्याचं पोट, हात, पाय आणि पाय एकदम असे छोटे छोटे होत जातात. चेहरा एकदम मोठा आणि पाय छोटे, काही काही चेहरा छोटा आणि त्याचं जे पोट आहे, पाय आहेत असे पाईपसारखे जाड. ही अशी रचना तुमची व्यक्तिचित्रामध्ये होते, मानवी आकार काढण्यामध्ये होते. ती या गोष्टीमुळे होणार नाही. म्हणजेच आपलं जे चित्र आहे ते प्रमाणबद्ध येईल. या गोष्टीचा तुम्हाला अशा रेषा घेऊन भाग करून सराव करण्याची गरज नाही. तुम्ही 2-3 वेळेस 5-6 वेळेस जर याचा असा सराव केला तर नंतर ते प्रमाण आपल्या लक्षात आल्यानंतर आपलं चित्र जे आहे, व्यक्तिचित्र, माणसाची आकृती, ती बरोबर प्रमाणबद्ध येईल. या पद्धतीने याला आता थोडं आपण काय करू, पक्क करूया. हा केसाचा भाग. जर आपले केस आपण काहीच ठेवले नाही डोक्यावर तर आपलं डोकं या पद्धतीने दिसेल आणि यावर थोडासा केसांचा फुगवटा, ज्या पद्धतीने प्रत्येकाची केसाची रचना वेगवेगळी असते, या पद्धतीने दिसेल. पहा ही हनुवटी, आपण याला दाढीचा भाग म्हणतो. इथे ही डोळ्याची रेषा, ही नाकाची रेषा, हे ओठ, इथे डोळे, या पद्धतीने. हा मानेचा भाग, हे शोल्डर,
त्यानंतर हे हात, हा हाताचा अंगठा आणि हाताचे राहिलेले 4 बोट, हा हाताचा भाग. त्यानंतर हा छातीचा भाग, चेस्ट. पहा इथे कंबऱ्याचं कसं आहे, छोटा आहे, आत गेलेला आहे. बिंबी, हे कंबरेचा भाग. त्यानंतर मांड्याचा भाग, हा गुडघ्याचा भाग, इथे वाट्या असतात गुडघ्याच्या. आणि हा पाय, हा अंगठा. अंगठा हा इतर बोटांपेक्षा जाड असतो आणि इतर बोटे 4 बोटे. या पद्धतीने हा पहिला भाग, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7.5 या पद्धतीने. आणि हा याचा सेंटर. ही जर आकृती आपण इथनं कापली तर हा भाग याला काय होईल, समान सारख्या भागामध्ये जुळेल. आता आपण पुरुष या मानवी शरीराचे पूर्ण रेखाटन केलेलं आहे. आता एखाद्या स्त्रीचं करूया आपण. आता कमी उंच असलेला पहा, पहिला भाग, दुसरा, हे अंदाजे सारखे आले पाहिजेत. तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि अर्धा 7.5 या पद्धतीने या उभ्या रेषा याला पॅरलल घेतल्या, ती सेंटर लाईन. आता आपण चेहऱ्यासाठी लंबगोल घेतोय. या पद्धतीने ज्याप्रमाणे पुरुषाची रचना आहे त्याचप्रमाणे स्त्रीची आकृती आपण काढायची आहेत. फक्त पुरुषांचे जे दंड मांडे असतात त्यावर मसल्स असल्यामुळे ते पिळदार असतात. या पद्धतीने 1 2 3 4 5 6 आणि 7.5. पुरुषांपेक्षा स्त्रियांचे जे कंबर असतात ते नाजूक असतात. तुम्ही काढलेली स्मरणचित्रातली स्त्री पुरुषासारखी वाटू नये यासाठी आपण त्याचे बेसिक्स जे आहेत सेप, त्याचा थोडा स्टडी करतोय आपण. स्मरणचित्रामध्ये तुम्ही जितका रेखाटनाचा सराव कराल तितकी प्रमाणबद्धता तुमच्या कामामध्ये येईल. हा छातीचा भाग. या पद्धतीने या मांड्या पुरुषांसारख्याच वरच्या भागामध्ये स्त्रियांच्या मांड्या जाड असतात आणि पायाजवळ ते छोट्या छोट्या होत येतात.
हा पायाचा भाग. या पद्धतीने आता आपण याला पक्क करूया. पहा, ही आय लाईन डोळ्याची रेषा, ही नाक, हे ओठ, नाकाच्या सरळ रेषेमध्ये कान. त्यानंतर आपण आता हा केसांचा भाग काढतोय. केसांचा हा भाग वर्तुळाच्या बाहेर जाणार आहे. या पद्धतीने ही केश रचना. त्यानंतर ही हनुवटी, शोल्डर, हातांची रचना, विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमच्या लक्षात आलं असेल, मी फक्त अंगठा दाखवलाय आणि 4 जे बोट आहेत ते एकत्र दाखवलेत. तुम्ही स्मरणचित्रामध्ये या पद्धतीने हातांची रचना काढली तरी चालेल. पूर्ण 5 बोट नाही काढले तरी चालतील. डोळ्यामध्ये, कानामध्ये, ओठामध्ये, चेहऱ्यावरील डिटेल्स दाखवले नाही तरी चालतील, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी असतो. गुडघ्याचा भाग आणि हा पायाचा अंगठा, हा इकडचा अंगठा. या पद्धतीने ही पायाची रचना. पहा, हा पहिला भाग, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 7.5 भागामध्ये ही महिला आपण बरोबर रेखाटलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर छोटी मुलं काढायची असतील तर आपण एक लक्षात ठेवायचं आहे, जी छोटी मुलं असतात ती साधारणतः 4 ते 6 पट असं त्याचं प्रमाण असतंय. पहा, पहिलं घर, दुसरं घर, तिसरं, चौथं, 5वं, या 5 घरामध्ये आपल्याला तो मुलगा बसवायचा आहे. हा सेंटरची लाईन आणि येथे आपण पहिल्या घरामध्ये चेहऱ्यासाठी लंबगोल घेतोय. त्यानंतर हा शोल्डरचा भाग, सेम रचना आहे. त्यानंतर हा हाताचा भाग, हा छातीचा भाग. त्यानंतर हे कमरेचा भाग, दंड, हात आणि हाताची डिटेल्स, बोट, अंगठा इत्यादी. त्यानंतर या मांड्या, मांड्याच्या खालची पायाचा भाग, पोटरी म्हणतो आपण त्याला, आणि हे तळपाय. या पद्धतीने ही रचना. आता आपण याला पक्क करूया. हा लंबगोल असा चेहरा, केसाचा भाग, कान. त्यानंतर
हाताचा भाग, हाताची जाडी, दोन्ही हातांची जाडी जी आहे, पायांची जाडी जी आहे, कान आहे, हे सारखे असतात. एक हात बारीक, एक हात जाड असं नसतंय. अंगठा, पायाचा भाग पहा. इथे आपण तुमच्या लक्षात येत असेल 1, 2, 3, 4 आणि 5 भागामध्येच तो विद्यार्थी तो मुलगा काय झालेला आहे, प्रमाणबद्ध असा बसलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण पूर्ण मानवाची शरीर रचना कशी रेखाटायची हे आपण पाहिलंय. आता आपण मुलाचा चेहरा समोरून कसा काढायचा आहे आणि मानवाचा चेहरा समोरून कसा काढायचा आहे. मुलाचा चेहरा जो आहे तो असा गोलात बसतो आणि मानवाचा चेहरा जो आहे मोठ्या माणसाचा तो असा लंबगोलामध्ये बसतो. तो कसा तर पहा, ही झाली डोळ्यांची आयलाईन, डोळ्यांच्या खाली नाक, नाकाच्या खाली ओठ आणि इथे नाकाच्या सरळ रेषेत कान असतात. ही कानाची रेषा, एका सरळ रेषेत दोन्ही कान आलेत. ही केसाची, आता केशरचना जी आहे प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. ही आपण कॉमन अशी छोट्या मुलांची केशरचना आपण येथे काढलेली आहे. छोट्या मुलांचे जे चेहरा जो आहे तो गोल असा गुबगुबीत असा असतो. पहा, त्याची केस सुद्धा असे कुरळे मोठे असे असतात. मग चेहरा जो आहे, गाल जे आहेत गोल गुटगुटीत गाल म्हणतो ना आपण, त्या टाईपच्या असतात. ह्या नोटी, ह्या भुवया, त्यानंतर हे बोलके असे डोळे, त्यानंतर पहा नाकाच्या तिथे बरोबर नाक, आपण जी नाकाला मार्किंग केली होती बरोबर तिथेच नाक आलेलं आहे. आणि हे ओठ, अशी मुलांच्या चेहऱ्याची रचना असते. आता आपण मानवाच्या चेहऱ्याची रचना पाहूया. थोडा लंबगोलाकार चेहरा असतो. ही आयलाईन, ही नाकाची आणि ही ओठाची. नाकाच्या सरळ रेषेत इथे कान असतात. या पद्धतीने त्यानंतर ही केसाची जी स्टाईल आहे अशा पद्धतीने ही हनवटी पहा. या भुवया, बरेचसे विद्यार्थी चित्रामध्ये भुवया काढतच नाहीत. ही डोळ्यांची रचना,
स्मरणचित्रामध्ये इतकंही डिटेल काम करायला तुम्हाला वेळ नसतो. तुमच्या कामाचा स्पीड यावर या सगळ्या बाबी अवलंबून असतात. किंवा हे ओठ याप्रमाणे आपण मानवाच्या चेहऱ्याची रचना केलेली आहे. हे असं प्रमाण असतंय. चेहरा तुम्हाला असा काढावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, चेहऱ्याच्या रेखाटनातील जे टप्पे आहेत ते आपण आता पाहणार आहोत. समोरून पाहणाऱ्या व्यक्तीचा चेहरा, मुलाचा चेहरा आता आपण पाहिलाय. आता आपण पूर्णपणे डाव्या बाजूला पाहणारा व्यक्ती आणि उजव्या बाजूला पाहणारा व्यक्ती रेखाटण्याची सोपी पद्धत आपण आता पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, मोठ्या व्यक्तीचा चेहरा जो आहे तो लंबगोलामध्ये बसत असतो. पहा, मी असा इथे एक लंबगोल घेतलाय, त्याच्या शेजारी दुसरा एक लंबगोल घेतलाय आणि इथे तिसरा लंबगोल घेतलाय. हे तिन्ही लंबगोल आपण सारखे घेतलेत. इथे आपण पाहणार आहोत समोरून हा जो व्यक्ती आहे तो डाव्या बाजूला पाहत आहे आणि हा जो व्यक्ती आहे तो उजव्या बाजूला पाहत आहे आणि हा समोर पाहत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला पहा, ही आय लाईन बरोबर आली, ही नाकाची रेषा आणि ही ओठाची रेषा. पहा, सगळ्यांच्या सारख्याच आहे ना. पहा, आता ही डोळ्यांच्या रेषा, ही नाकाची आणि ही ओठाची, याचा आपण असा सेंटर घेतलाय. याचा एक तिरपी रेषा घेतली, ही तिरपी रेषा झाली. इथे आपली होणार आहे केसांची रचना. या नाकाच्या सरळ रेषेमध्ये कान येतात या पद्धतीने, म्हणून ही कानाची रचना. इथे मानेची रचना, ही हनवटी या पद्धतीने, या भुवया. त्यानंतर भुवयाच्या खाली पहा, मी एक फक्त स्ट्रेट लाईन घेतली. स्ट्रेट लाईन घ्या, इथे असा गोल काढा, इथे आता असा गोल काढा. या सेंटरपासून हे अंतर सारखं सोडायचं आहे. मध्ये एक मी असा काळा टिपका दिलाय, याला असं गोल केलंय, याला गोल केलंय. ही झाली तुमची डोळ्याची रचना. मानवी चेहरा काढण्याची मी एकदम सोपी पद्धत शिकवतोय. प्रत्येकाचा शिकवण्याची पद्धत, प्रात्यक्षिकाचं टेक्निक प्रत्येकाचं वेगळं असतंय. पहा, ही नाकाची रचना. इथे आपण अशी सरळ रेषा घेऊ शकतो. आता ओठ पहा, इथं मी असा त्रिकोण केलाय, ही रेषा बाहेर घेतली, ही रेषा बाहेर घेतली. हा झाला वरचा ओठ आणि हा झाला खालचा ओठ. इथे हनवटी, दाढीचा भाग आणि हा असा गोल केलाय, वर असा गोल केलाय. त्यानंतर ही केसांची रचना आपण आता काढतोय. प्रत्येकाची केसाची रचना वेगवेगळी असते. हा झाला समोरून दिसणारा चेहरा. आता आपण या बाजूने पाहणारा व्यक्ती आपल्याला काढायचा आहे. पहा, ही तिरपी रेषा जी आहे तो झाला केसाचा भाग, हे झालं त्याचं कपाळ, हा डोळ्याचा खोलगट भाग, ही नाकाची सरळ रेषा बाहेर आलेली आहे आणि हे नाक. नाकाच्या खालचा भाग हा, इथे थोडं याला असं वक्र करूया. हा ओठ, हा दुसरा ओठ आणि हा हनवटीचा भाग, दाढीचा भाग, हा झाला चेहरा.
इथे असा तुम्ही त्रिकोण करा आणि इथे असा गोल भाग काढा. ही तुमची भुवई. येथे नाकाच्या सरळ रेषेत कान आहेत. पहा ही कानाची रचना, ही केसांची रचना. पहा हा व्यक्ती कुठे पाहतोय? या बाजूला पाहतोय. एकदम सोपं. हा शर्टचा भाग, हा कॉलरचा भाग. आता इकडचा व्यक्ती पहा, हा झाला केसाचा भाग, हा सरळ रेषा कपाळाची, हे नाक, त्यानंतर नाकाच्या खालचा भाग, हे ओठ, खालचा ओठ, ही दाढी, हा मानेचा भाग, हा डोळा, हा केसाचा भाग. आता इकडे आपण जसा केसाचा भाग काढलाय त्याच्या उलटा इकडे येईल असा, या पद्धतीने झाला हा चेहरा. आता याच चेहऱ्याला आपल्याला सेम कृती आहे, फक्त महिला दाखवायची, मुलगी दाखवायची. पहा ही झाली केसाची रचना, केसाच्या रेषा, हा डोळ्याचा भाग, हा नाकाचा भाग, हे ओठ, ही झाल्या भुवया. असा अर्धगोलाकार रेषा घ्यायची आणि इथे 2 टिपके ठेवायचेत. ही झाली नाकाची रेषा, ही झाली ओठाची रेषा. याला अशी जाडी दिल्यानंतर झाली वरचे ओठ. त्यानंतर नाकाच्या सरळ रेषेत इथे कान, हा दुसरा कान, हनवटीचा भाग, या पद्धतीने हा गळा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या चेहऱ्याचा मुलीचा चेहरा करायचा आहे. हे पहा, फक्त ही जी केसांची रचना आहे ती फक्त काय करायची, हे पहा, हा झाला मुलीचा चेहरा. या पद्धतीने कानामध्ये त्याच्या बाळी, हा झाला मुलीचा चेहरा. आता आपल्याला याचे केस वेगळे करायचेत, तर आपण हे खोडतोय. पहा इथे आपल्याला अशा वेण्या दाखवायच्यात. ही रिबीन दाखवली मी आणि इथे अशी काय दाखवली, वेणी बांधलेली आहे असं दाखवलंय. आता तुमच्या रंगातून लक्षात येईल, याला काळा रंग दिल्यानंतर वेणी घातली असं ते दिसतंय. या पद्धतीने केशरचना. त्यानंतर सेम तीच कृती आपण इथे करणार आहोत. थोडा लंबगोल मी इकडे घेतोय. या पद्धतीने ही तिरपी रेषा म्हणजे केसाची रेषा, कपाळाचा भाग, हा नाकाचा बाहेर आलेला भाग, हा ओठाच्या वरचा भाग, ओठ, ही दाढी, हा डोळ्याचा भाग, ही केशरचना अशी, इथे कानाचा भाग नाकाच्या सरळ रेषेमध्ये, ही दाढी. त्यानंतर पहा इथे मी असा गजरा काढलाय आणि इथे बायांचा जो बुचुडा असतो केसांचा, त्या पद्धतीने केसरचना केलेली आहे. पहा इथे तुमच्या लगेच लक्षात येत असेल. त्यानंतर इकडचा चेहरा आपण पाहूया. कपाळाचा भाग, हा नाकाचा भाग असा बाहेर आलाय. त्यानंतर ओठाचा भाग, हे डोळे, हा केसाचा भाग. आता इथे आपल्याला अशी मुलगी दाखवायची, हे असे केस आहेत पाहिजे.
या पद्धतीने तुम्ही चेहऱ्यांचा सराव करू शकता. त्याचबरोबर आपल्याला जो झाडाचा आकार आहे एकदम सोपा, पहा हा व्ही शेप आहे, इंग्रजी व्ही अक्षर, त्याला चिटकून दुसरं व्ही अक्षर काढलंय आणि ते एकमेकाला न जोडता असे त्या रेषा मी काय केल्यात खाली घेऊन आलोय. येथे आडवा जमिनीचा भाग, पुन्हा इथे एक व्ही काढलाय, त्याला दुसरा व्ही जोडलाय, पुन्हा इथे एक व्ही, दुसरा, तिसरा, या पद्धतीने. पहा विद्यार्थी मित्रांनो, झाडाच्या फांद्या ज्या आहेत त्या वरच्या बाजूला छोट्या असतात आणि पायथ्याशी त्याचं जे खोड आहे ते जाड होत असते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या चित्रामध्ये फांद्या जाड दाखवतात आणि खोड बारीक दाखवतात. या पद्धतीने जर तुम्ही झाड काढलं तर एकदम सोपं अशा पद्धतीचं झाड मी तुम्हाला इथे शिकवलेलं आहे या पद्धतीने. त्यानंतर असंही करू शकता तुम्ही, झाडांच्या प्रत्येक खोडाचा, झाडाची प्रत्येक रचना जी आहे ती वेगळी असते या पद्धतीने. त्यानंतर घर पहा, ही आडवी रेषा, ही तिरपी रेषा, ही याला पॅरलल म्हणजेच 90 अंशाच्या कोनामध्ये, ही याला पॅरलल, ही याला पॅरलल, ही आडवी, ही आडवी, ही तिरपी, या तिरपीला ही तिरपी पॅरलल आणि ही तिरपी. पाही झालं छत, इथे झाला असा दरवाजा, इथे झाली खिडकी या पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला याला ओटा काढायचा आहे, असा ओटा काढू शकता, हा झाला ओटा. या पद्धतीने घराची रचना तुम्हाला करता येईल. आता आपण हाताची पायाची रचना करूयात. पहा विद्यार्थी मित्रांनो, हाताचं हे मनगट, हात असा पुढे बाहेर आलाय, नंतर इथे अंगठा सुरू होतोय, हा झाला अंगठा आणि हा झाला हाताचा बोटांचा पुढचा भाग. या पद्धतीने जरी तुम्ही हात काढला तरी काही हरकत नाही. पहा हे पहिलं बोट, हे दुसरं आणि हे तिसरं, अशी आपण हाताची रचना करू शकतो. महिलाचा हात असेल तर इथे अशा बांगड्या दाखवायच्यात, पुरुषाचा हात असेल तर असं घड्याळ वगैरे दाखवलं तरी चालतंय. ही झाली हाताची रचना. दुसरी एक रचना पाहू आपण हाताची. पहा हे मनगट, या पद्धतीने हे अशा बाहेर निघालेल्या रेषा, त्यानंतर इथे अंगठा सुरू होतोय असा आणि हा अंगठा असा वळलेला आहे आणि हे बोट पाही करंगळी, माध्यमा, तर्जनी आणि हे तर्जनी, हे बोट असं बोट दाखवतोय वर असं या पद्धतीने. आता पायांची रचना पाहू. समोर असलेले पाय, हा पायाचा खालचा भाग असा, हा पंजा असा पुढं आलाय, इथे असा गोल झालाय, हा अंगठा मी असा समोर गोल केलाय, हे त्याचा नखाचा भाग असा ठेवला पाय तरी चालेल किंवा त्याला अशी बोट दाखवली तरी चालेल. विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला एकदम मी सोपी पद्धत दाखवतोय. पहा इथे चाळाचा भाग दाखवला असा किंवा अशी पॅन्ट दाखवली, हा झाला पायाचा भाग. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण आता याला अशी दोन अशा वक्ररेषा घेतल्या आणि इथे अशी स्लीपर चप्पल तयार झाली. विद्यार्थी मित्रांनो, आता दुसऱ्या पद्धतीचा पाय पाहू आपण. पहा हा असा पाय, हा अंगठ्याचा भाग, इथे मी गोल केलाय, इथे परत असा गोल केलाय, इथं असा थोडा खड्ड्याचा भाग केलाय, हा पाय
आणि याचे बोट जे आहेत ते पलीकडे आहेत, ते दिसत नाहीत. जरी ते दिसले तर ते असे दिसतील. इथे आपण आता याला चप्पल घालूया. झाला चप्पल घातलेला मानवाचा पाय. त्यानंतर बूट घातलेला पहा, तो एकदम सोपा आहे. हा पायाची रचना या पद्धतीने पहा, याने असा बूट घातलाय. झाला पाय. अशा पद्धतीने आपण पाय रेखाटू शकतो. त्यानंतर या बाजूने जर प्रकाश घेतला आपण, त्याच्या सावल्या अशा त्याच्या विरुद्ध बाजूला पडतील. विद्यार्थी मित्रांनो, स्मरणचित्रामध्ये जर तुम्ही त्या मानवाकृती वस्तूंच्या जर सावल्या दाखवल्या नाही तर त्या वस्तू हवेत तरंगल्यासारख्या वाटतील. त्याचा आणि जमिनीचा काही संबंध, त्या पृष्ठभागाचा काही संबंध नाही असं वाटेल. त्यामुळे सावल्यांचं सुद्धा आपण चांगलं निरीक्षण असलं पाहिजे. सूर्य जर एकदम उगवला किंवा एकदम मावळतोय, त्या सावल्या लांब जात असतात. आणि दुपारी 12 वाजताचा सूर्य जो आहे डोक्यावर येतो, 12 वाजताचा सूर्य डोक्यावर येतो आणि ती जी किरणे पडतात त्याच्या सावल्या दिसत नाहीत. म्हणजेच या गोष्टींचं आपलं निरीक्षण असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया कच्चं रेखाटन कसं करायचं. पहा, एक मुलगी काढतोय मी. हा मुलीचा चेहरा पहा. मी या पद्धतीचं कच्चं रेखाटन करत असतो. हा जो आयत आहे तो कंबरेपर्यंतचा, हे गुडघ्यापर्यंतचे पाय आणि हे तळपायापर्यंतचे पाय. या पद्धतीने हे कोपरापर्यंत हात, हे कोपऱ्याच्या वर, हे कोपरापर्यंत हात आणि कोपऱ्याच्या वर. या पद्धतीने एकच रेखाटन. पाहता याला आपण आकार देऊया. ही मुलगी जी आहे ती खेळते असं ते चित्र आहे. या हाताला पहा मी कशी जाडी देतोय. काहीच करायचं नाही. ते जे कच्चं रेखाटन आहे त्याचाच फक्त आधार घ्यायचा आहे. पहा, इथे असा फ्रॉक घातलाय मी याला. ही मुली खेळते. हे पाय, हा दुसरा पाय, पायामध्ये शूज, ही डोळ्याची लाईन, ही ओटाची, हे हात इथे असं धरलाय तिने हात, हे अंगठा, हा दुसरा अंगठा, याच्यामध्ये असा फुगा धरला. हे अशा पद्धतीचं मी कच्चं रेखाटन करून त्याला जवळजवळ बऱ्याच प्रमाणात असे डोळे काढले तरी चालतील. पहा, होठ जे आहेत हे अशा पद्धतीचे होठ काढले तरी चालतील. हा हसरा चेहरा आणि उलटे जर केला आपण तर हा रडका चेहरा. या पद्धतीने आता इकडून जर आपल्याला प्रकाश घ्यायची गरज पडली तर सावल्या कुठं पडतील. जर आपण इकडनं प्रकाश घेतला तर सावल्या इकडं पडतील. ह्या दाखवणं फार महत्त्वाचे आहेत. त्यानुसार चेहऱ्यावर इकडे सावलीचा भाग पडेल असा, हातावर अशा इकडे सावल्या पडतील, पायावर अशा इकडे सावल्या पडतील आणि हा भाग जो आहे तो प्रकाशाचा राहील. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा तुम्ही अनेक वेळेस सराव करावा. या बेसिक गोष्टी समजून घ्याव्यात म्हणजे तुम्हाला चित्र रेखाटायला सोपं जाईल. त्यानंतर
चित्र रेखाटत असताना आधी आपण नियोजन करायचं आहे. ते चित्र आडव्या कागदावर बसवायचं आहे. आडवा म्हणजे लँडस्केप प्रकार आणि उभा पेपर धरणे म्हणजे पोर्ट्रेट पोझिशनमध्ये. तर याचं नियोजन करत असताना पेपरच्या 75% आपण काय केलं पाहिजे, रेखाटन केलं पाहिजे. समजा सगळ्या फिगर ज्या आहेत अशा एका रेषेत यायला नकोय, तर एक फिगर पुढे, एक मागे, एक छोटी, एक मोठी, एक पुढे, एक मागे, अशा त्या रचना व्हायला हव्यात. ते चित्रात आपल्याला असं दिसलं पाहिजे की काही व्यक्ती पुढे आहेत, काही व्यक्ती त्याच्या मागे आहेत, त्याच्या मागे झाड आहे, त्याच्या मागे घर आहे, त्याच्या मागे डोंगर आहेत, दगडं आहेत, वेगवेगळ्या वस्तू आहेत. असं त्यामध्ये यथार्थ दर्शन पर्स्पेक्टिव्ह त्या चित्रामध्ये अशी खोली दिसली पाहिजे, डेप्थ दिसली पाहिजे. आणि अशा चित्रांना मार्क चांगले पडतात, ग्रेड चांगल्या पडतात. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्या गोष्टीवर चित्र रेखाटली गेली पाहिजेत, व्हिडिओ तयार झाले पाहिजेत, ह्या सूचना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, या बेसिक गोष्टींचा आपण अनेक वेळेस सराव करावा आणि स्मरणचित्रामध्ये चांगल्या श्रेणीने पास होण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थी मित्रांनो, माझा हा आजचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.